जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कंपन्या ह्या ऍड होत आहेत। आता परवा दिवशी गेलं तर 2-3 कंपन्या त्याच्यामध्ये ऍड झाल्या। त्याच्यानंतर काल त्याच्यामध्ये 7 ते 8 कंपन्या तिथे ऍड झाल्या, 9 ते 10 कंपन्या तिथे ऍड झाल्या। त्याच्यामध्ये जुन्ना सोलर असेल किंवा ऑस्ट्रेलियन प्रीमियर असेल किंवा अन्य ज्या काही 7-8-10 कंपन्या होत्या त्या कंपन्या ऍड झाल्या होत्या। आणि आज त्याच्यामध्ये आज किंवा संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत त्याच्यामध्ये आणखी 3 ते 4 कंपन्या ऍड होणार आहेत। त्या कंपनी सुद्धा आपण नाव तुम्हाला सांगणार आहोत आणि त्या कंपन्या सिलेक्ट करावं की नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण त्या कंपन्या चांगल्या आहेत का, त्याची क्वालिटी कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याच्यामध्ये सर्व्हिस चांगली आहे का, पाणी वगैरे कसं देतात, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु खूप साऱ्या शेतकरी बांधवांना गोंधळ पडलेला आहे की ह्याच्या कंपन्या ऍड होत आहेत, हे कंपन्या एखाद्या स्पेशल कॅटेगरीसाठी आहेत किंवा सर्व जे ओपन कॅटेगरी असेल किंवा ओबीसी असेल किंवा सर्व शेतकऱ्यांसाठी ह्या अवेलेबल आहेत का। तर शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत जे काही महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी असतील त्यांच्यासाठी ह्या कंपन्या ह्या ऍड झालेल्या होत्या। तर आता ह्या ज्या येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत 3 ते 4 त्या ह्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना असं सुद्धा वाटतंय की माझा पेमेंट केलेलं आहे तरी सुद्धा मला कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे आलेले नाही। तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यामध्ये तुमचा जो बॉयरमॅनचा जो सर्वे असेल तो अपूर्ण जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जो त्याच्यामध्ये कंपनी सिलेक्शनसाठी तिथे ऑप्शन तिथे येऊ त्याच्यामध्ये येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्या। त्याच्यामध्ये आणखीन आता ह्याच्या येणाऱ्या ज्या 3 कंपन्या आहेत याच्यामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सीआरआय येणार आहे। त्याच्यानंतर आणखीन जैन सोलर येणार आहे। त्याच्यामध्ये आणखीन गोल्टी कंपनी येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या कंपन्या तिथे ऍड होणार आहेत। तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखीन इकोझोन सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होणार आहे। तर ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या आपल्याला सकाळीच माहिती कळली होती की आज कंपन्या ऍड होणार आहेत, परंतु आणखीन ह्या कंपन्या ऍड झालेल्या नाहीत। याच्यामध्ये कधी पण त्या कंपन्या ऍड होऊ शकतात, संध्याकाळी होऊ शकतात किंवा उद्या सकाळी सुद्धा होऊ शकतात। तर ह्या कंपन्या तुम्ही सिलेक्ट केल्या पाहिजेत का। तर शेतकरी बांधवांनो, ह्या ज्या कंपन्या आहेत इकोझोन आहे, ही इकोझोन कंपनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगली आहे आणि त्याचा डिस्चार्ज वगैरे सुद्धा चांगला आहे। आणि ट्रक्चरचा विचार जर केला तर ट्रक्चर काही शेतकऱ्याला त्याच्यामध्ये आवडेल, काही शेतकऱ्याला नाही आवडायचं। तर शेतकरी बांधवांनो, ही जी कंपनी आहे इकोझोन, ही कंपनी सुद्धा एकदम चांगली आहे, तुम्ही ह्या कंपनी सुद्धा निवड त्याच्यामध्ये करू शकता। तर आता ह्याच्या कंपनीचा जर सर्व्हिस जर विचार जर केला तर काही भागामध्ये याची सर्व्हिस चांगली आहे तर काही भागामध्ये याची सर्व्हिस चांगली नाही। आता ज्या इथून मागे ज्या काही शेतकरी बांधवांनी इकोझोन कंपनी सिलेक्ट केली आहे याची सर्व्हिस कशी आहे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून जे काही शेतकरी असतील त्यांना कळून जाईल की आपल्या भागामध्ये आणि तुम्ही कोणत्या भागातून आहात ते सुद्धा त्या कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून सर्व्हिस जर चांगली असेल तर त्या भागामध्ये ते शेतकरी त्या कंपनीची निवड करतील। त्याच्यामध्ये आणखी सीआरआय सुद्धा कंपनी त्याच्यामध्ये चांगली आहे। आता सीआरआयचं स्ट्रक्चर वगैरे सुद्धा मजबूत आहे, प्लेटा वगैरे सुद्धा चांगले आहेत। त्याच्यामध्ये पाणी मारण्याची सुद्धा कॅपॅसिटी आहे, ढगाळ वातावरण सुद्धा त्याच्यामध्ये पाणी मारतो। त्याच्यामध्ये आता जर सर्व्हिसचा जर विचार केला तर सर्व्हिस याची सुद्धा काही भागामध्ये चांगली आहे तर काही भागामध्ये याची सर्व्हिस चांगली नाही। तर ज्या भागामध्ये सर्व्हिस जर याची चांगली असेल तर ह्या पंप तुम्हाला निवडायला काही हरकत नाही। त्याच्यामध्ये आणखीन जैन कंपनी याच्यामध्ये सुद्धा ऍड होणार आहे। आता ही जी जैन कंपनी आहे, ही जैन कंपनी एक चांगली कंपनी आहे, त्याच्यामध्ये जुनी कंपनी आहे आणि सर्व्हिस सुद्धा या कंपनीची त्याच्यामध्ये चांगली आहे असं खूप सारे शेतकरी बांधव म्हणतात। तर याच्यामध्ये सर्व्हिसचा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये शेवगाव असेल, पाथर्डी असेल, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या भागामध्ये याची सर्व्हिस चांगली आहे आणि लवकर त्याच्यामध्ये पंप सुद्धा लवकर इन्स्टॉल तिथे केले जातात। आता जर तुम्ही अहिल्यानगर मधील शेवगाव किंवा नेवासा या तालुक्यातील शेतकरी तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि जर जैन शक्ती ही जर कंपनी तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तर दिलेल्या जो नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही जो कंपनी सिलेक्शन केला आहे तो स्क्रीनशॉट पाठवू शकता, जेणेकरून आपण त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मटेरियल उपलब्ध करून देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू। आता जी कंपनी आहे ती शक्ती कंपनीच्या तोड म्हणलं तरी चालेल, कारण ही जी कंपनी आहे ही कंपनी एकदम चांगली, जैन कंपनी एकदम चांगली कंपनी आहे। त्याच्यामध्ये एसीडीसी कंट्रोलर देतात असं ते सांगतात, परंतु अद्याप आपल्याला त्या एकदम डिटेलमध्ये आपल्याला माहित नाही एसी आणि डीसी त्याच्यावरती चालते की नाही। त्याच्यामध्ये डीसी मोटर त्याच्यामध्ये चालते पण एसी चालते की नाही माहित नाही, पण असं सांगतात की त्याच्यावरती चालते। आणि त्याच्यानंतर आणखी जी गोल्टी कंपनी आहे ती गोल्टी सुद्धा कंपनी तिथे ऍड होणार आहे। आता जी गोल्टी कंपनी आहे ते एवढे काय पंप त्याचे इन्स्टॉल झालेले नाहीत अहिल्यानगर मध्ये, त्याच्यामुळे आपण एवढी माहिती त्याच्यामध्ये डिटेल देऊ शकत नाही। परंतु गोल्टी कंपनी सुद्धा बरीच चांगली कंपनी आहे आणि स्ट्रक्चर वगैरे सुद्धा याचं ठीक आहे। आता जी सर्व्हिसचा जर विचार जर केला तर सर्व्हिसचा आपल्याला या सर्व्हिस बद्दल आपल्याला एवढी काही माहिती याला सांगता येणार नाही,
तर याच्यामध्ये तुम्ही जैन कंपनी याच्यामध्ये तुम्ही निवड करू शकता. त्याच्यानंतर शेअर सुद्धा निवडू शकता आणि इकोझोन सुद्धा निवडू शकता. आणि निवडायची जर असेल तर तुम्ही ज्या शेतकरी बांधवांना इकोझोन ज्याच्यामध्ये गोल्डी कंपनी निवडायची आहे ती कंपनी सुद्धा तुम्ही निवडू शकता. तर याच्यामध्ये शेतकरी बांधवांनो आणखीन जर आपल्या चॅनलला तर तुम्ही जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे काही सोलर संबंधित जे व्हिडिओ असतात ते आपण वारंवार आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतात. जसे की काही सोलरला फॉल्ट जे सोलरला फॉल्ट येत असतात, ओव्हरकरंट असेल, ट्रायल रन करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, फेज लॉस असेल, अनेक प्रकारचे सोलरला फॉल्ट येत असतात. ते कसे दूर करायचे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वारंवार टाकत असतो. ते आपल्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. आणि काही जर समजत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. त्याचं उत्तर सुद्धा आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि खूप सारे शेतकरी बांधव आपले व्हिडिओ बघतात, पण आणखी खूप सारे शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. ते लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याच्यामध्ये आणखीन काही नवीन अपडेट जर आली तर नवीन आपण एक व्हिडिओ त्यासाठी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.